फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सरहद्द संस्थेचे संजय नहार, डॉक्टर शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनीताराजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉक्टर सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। सरहद्द संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22, 23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार आहे। यापूर्वी 1954 साली दिल्लीला 37वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले। त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू होते। संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही। नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। या पार्श्वभूमीवर 70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद्द संस्थेद्वारे केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे नेते राज ठाकरे, नितीन गडकरी आदी नेत्यांना विविध कार्यक्रमात संस्थेने निमंत्रित केले होते। या पुढील कार्यक्रमांमध्ये आणि व्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माननीय विनोद तावडे यांचे सहकार्य घेतले जाईल। दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामुळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजन समितीने प्रयत्न केला। त्यातून शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी संस्थेने विनंती केली आणि ती त्यांनी मान्य केली। शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे। त्यांनी औरंगाबाद 2004, नाशिक 2005, चिपळूण 2013 आणि सासवड 2014 येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे। तर 1990 साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरवले होते, मात्र त्यावर्षी ते होऊ शकले नाही। यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तीभोवती केंद्रित असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे। त्यांच्या अनुभवांमुळेच हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल असा विश्वास सरहद्द संस्थेचे संजय नहार, डॉक्टर शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनीताराजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉक्टर सतीश देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। आदरणीय पवार साहेबांना या साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये मोठं होणार आहे त्याचं स्वागताध्यक्ष व्हा म्हणून विनंती केली होती आणि त्यांनी ती आज दुपारी त्याला मान्यता दिली। याच्याबद्दल आम्हाला आणि सगळ्याच सहकाऱ्यांना मनापासून आनंद आहे। केवळ राजकारणी म्हणून त्यांच्याकडे न बघता साहित्यप्रेमी म्हणून त्यांच्याकडे अधिक मोठ्या अँगलने आम्ही पाहिलं, लोकांनी पाहिलं आणि त्या दृष्टीने ती चांगली गोष्ट झाली आहे। एक महाराष्ट्राचं एक म्हणजे काय म्हणतो त्याला एक बॉन्डिंग दिल्लीमध्ये दिसावं आणि एक ज्येष्ठ म्हणून त्यांनी तो स्वीकारावं ह्याच्यात पण आम्हाला खूप जास्त आनंद झाला की आज म्हणजे ते स्वतः साहित्यिक आहे, लेखक आहेत आणि आज महाराष्ट्रात ज्येष्ठ आहे आणि त्यांनी ह्याच्यामध्ये बी ते स्वीकारलं, त्याचा आनंद जास्त आहे आणि ह्याचा एक चांगला परिणामसुद्धा होईल, दिल्लीमध्ये होईल आणि हे संमेलन चांगल्या रीतीने आणि खूप म्हणजे जे गुमानपेक्षा चांगल्या पद्धतीने कसं हे सफल होईल त्या दृष्टिकोनातून आम्ही त्याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतोय सगळे मिळूनच।